नाशिकच्या सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांच्या प्रमुख मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पाथर्डी रोडवरील अंबिका हार्डवेअर समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान माकपचे शहर समिती सदस्य आत्माराम डोरे यांनी मार्गदर्शन केले, तर जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, सचिन भोर, जयेश पोकळे, गोविंद पाटील, चेतन फेगडे, विनोद भदाने, भैया पाटील आणि यादव सरोदे यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलनानंतर विभागीय अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रनगर पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यात आली। नागरिकांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 31 मध्ये आणि 30 मध्ये पाण्याचा भयंकर प्रश्न गंभीर झालेला आहे। अनेक वेळेला प्रशासनाला निवेदन दिले, परंतु प्रशासन मात्र त्याकडे लक्ष देत नाही आहे। दुसरी मागणी आमची आहे की इतक्या पावसामुळे काही रस्ते खड्डे केल्यामुळे संपूर्ण भागामध्ये खड्डे झालेले आणि लोकांना चालणं मुश्किल झालं आहे, गाड्या चालवणं मुश्किल झालेलं आहे, अपघात होतात आहे, काही मृत्यू पावलेले आहे। अशा परिस्थितीत अनेक वेळेला आम्ही महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिलेले, परंतु प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवा याच्याबद्दल आम्ही निवेदन दिलेले, परंतु प्रशासन मात्र जागा झालेलं नाही आणि त्यामुळे आज महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रस्ते दुरुस्ती केली पाहिजे, पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे। आणि एक प्रश्न तर आता प्रशासनाने पोलिसांनी हातात घेतलेला आहे की गुंडावरती कारवाई करे, ती अभिमानाची गोष्ट आहे, कारण ती आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि ज्या वेळेला गुंडावर कारवाई करतील, कोणी जर आडवं आलं तर त्याच्याबरोबर आम्ही पोलिसाबरोबर आहोत, हे पण त्यांनी लक्षात ठेवलं। परंतु जे जनतेचा प्रश्न आहे हे प्रश्न मात्र प्रशासनाने सोडवलं पाहिजे। जर काही 8-15 दिवसामध्ये याच्यावर कारवाई सुरू केली नाही तर महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असं मी सगळ्या जनतेला आणि इथल्या प्रशासनाला सांगू इच्छितो। काही महिन्यांपासून नाशिक शहर पूर्ण खड्डेमय झालेले आहे। त्याचबरोबर पावसाचा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे, अनेक संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वात जास्त धरणं असलेला जिल्हा म्हणून नाशिक याची ओळख आहे। अशा जिल्ह्याच्या शहरामध्ये लोकांना पाणी मिळत नाही, चांगल्या मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही, आरोग्याचे प्रश्न असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी या प्रशासकीय राजवट निर्माण झालेले। वेळोवेळी पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिले, इशारा दिला, परंतु या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही। झोपी गेलेलं प्रशासन जागा करण्यासाठी आम्ही या परिसरामध्ये रस्ते असेल, पाणी पुरवठ्याची समस्या असेल, आरोग्याच्या समस्या असेल, या मार्गी लावण्यासाठी रस्ता रोको महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेला आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे, आमचा पक्षाच्या आंदोलनाची धार आपण या अगोदर बघितली असेल, जर प्रशासन जागे झालं नाही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यकाळात केलं जाईल असा इशारा आम्ही मनापा प्रशासनाला देऊ इच्छितो। पक्षातर्फे पाथर्डी फाट्यावर रस्ता रोकोला सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रश्न आहे की नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नाशिक शहराच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीने आणि अंमली पदार्थाच्या सेवनाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या विरोधात कडक मोहीम हाती घेण्यात आलेली, त्याबद्दल मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सर्वात प्रथम पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि आमचा पाठिंबा त्यांना जाहीर करतो। दुसरा जो महानगरपालिकेच्या संदर्भातील प्रश्न आहे की नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते, हा खरा मोठा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उभा राहिलेला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत समस्या कोणती नाही हा खरा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये उभा राहिलेला आहे। आणि ज्या प्रमाणामध्ये नाशिककर महानगरपालिकेला कर देतो त्या प्रमाणामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या सुविधा ह्या मिळत नाही आहे। आरोग्याचा प्रश्न असेल, पाणी तसेच स्ट्रीट लाईट
व नाशिक शहर गुंडागिरी मुक्त झालं पाहिजे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 1 वर्षापासून वेळोवेळी विभागीय आयुक्त असेल, महानगरपालिका आयुक्त असेल यांना निवेदन देण्यात आले की नाशिक शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, पुरेसा पाणी पुरवठा झाला पाहिजे, लाईटीचे प्रश्न असतील, इतर समस्या नागरिकांच्या मिटल्या पाहिजे. परंतु 1 वर्षानंतर निवेदन देऊन सुद्धा कुठली समस्या नगरपालिकेने मिटवलेली नाही. आपण बघितलं असेल की खड्ड्याचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की हजारो नागरिकांना ऍक्सिडेंट होऊन त्यांना मनकेचे आजार झालेले. याचा खर्च कोण देणार? रस्त्यामध्ये जे ऍक्सिडेंट झाले त्यांच्या कुटुंबियाला भरपाई कोण देणार? जर सर्वात जास्त पाऊस हा नाशिकमध्ये झाला, सर्व धर्मे तुडुंब भरले आणि एवढं होऊन सुद्धा जर नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळत नसेल ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही या प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न असेल तसेच रस्त्यांचा प्रश्न असेल हा नगरपालिकेने सोडवला पाहिजे ही त्या ठिकाणी मागणी करतो. थांबतो. पालिका कोणत्याही प्रकारचं पाऊल ठोसपणे उचलत नाहीये आणि आता लास्ट वीकमध्ये, शेवटच्या वीकमध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सांगितलं की आम्ही जे खड्डेमुक्त नाशिक करूया आणि जर ते केलं नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करू. पण तसं काय कोणत्या प्रकारची भूमिका दिसत नाहीये. तर ह्या भूमिकेविरोधात जे नगरपालिकेची भूमिका आहे की खड्डेमुक्त नाशिक करायचंच नाहीये का, या विरोधात आम्ही आज आंदोलन करायला रस्त्यावर उतरलो आहोत. सीपीएम आणि काँग्रेस याच्यातर्फे आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो आणि हा निषेध या आंदोलनातून आम्ही दर्शवत आहोत. आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सिडको.